मनपाने जाणार आहे मागवाडीला. तर आता इथं बसते जवळ पोलीस चौकीच्या इथं आहे मंदिर आहे. तसं मंदिर आहे गणपती बाप्पाचं, खूप छान आहे, छोटंसं मस्त. तर चला आता निघू. जेवण करणार. इतकी गर्दी आहे ना बसमध्ये, बापरे जबर गर्दी आहे. आणि इथं पण आता पण फालतू इतकं जास्त हॉटेल झालेलं आहे. टिफिन आणलेला आहे. आता शेवभाजी घेतो आम्ही, चपात्या घेऊन आले घरून मी, आणि कैरी पण घेऊन आलेली आहे. तर कैरी पण आणली. तर जेवण करू आम्ही. लस्सी घ्या. तर आम्ही आता पुण्यावरून नाशिकला निघालेलो आहोत. तर तुम्ही पाहिलं जेवण पण झालेलं आहे. शिवाजीनगरला खूप जास्त गर्दी होती आणि खूप छान मस्त इथे पाहू शकता व्ह्यू दिसतो. इतकं भारी वाटतं ना. आणि खूप असं इकडे नाशिककडे आल्याना थंड वारा लागतो, इतकं ऊन नाही लागत. तर जेवढं पुण्याला आहे तेवढं नाशिकला नाही आहे, त्याच्यामुळे एवढं काही वाटलं नाही प्रवास करताना. पण इतकं भारी लुक होता ना, तर पाहूनच खूप छान वाटत होतं. तर आता आम्ही लवकरच वणीला जाणार आहे. तर इथे डोंगर पाहू शकता आणि रोड पण रोडाची कामं चालू आहे सध्या, म्हणून ना खूप जास्त वेळ लागतो, खूप ट्रॅफिक होता. आणि इथे पाहू शकता आम्ही नाशिकमध्ये एंट्री केलेली आहे. हे नाशिक रोड आहे. तर इथं नाशिक आलं आहे. आता पटकन इथून परत जाणार लगेच वणीला. तर पटापट इथे. आणि इथं तुम्हाला सांगायचं तर नाशिक रोडचा बाजार खूप मोठा भरतो, खूप भाजीपाला फ्रेश भेटतो इथे, आणि खूप आजूबाजूच्या खेड्यांवरचा फ्रेश भाजीपाला येतो. आणि आता थोड्या वेळात आम्ही पटकन जाणार आणि घरी गेल्यानंतर मग मस्त आराम करणार, कारण खूप दमलो आज. तर चला मी नंतर बोलते तुमच्याशी. आणि तुम्हाला माझ्या मम्मीची परसबाग आहे ती दाखवायची आहे लवकरच, त्याच्यामुळे मी आता जाते, आराम करते, आणि मग मस्त तुमच्यासोबत शेअर करेल माझ्या मम्मीची परसबाग. चला मग. तर आम्ही आलो पुण्यावरून नाशिकला. तर तुम्हाला पाहिजे होती माझे ना बरेच सबस्क्राईब मला बोलले होते की तुझ्या मम्मीची बाग दाखव,
आम्ही आलो, फंक्शन वगैरे होता आणि आता आद्विक शूट करतोय, जरा हलेल तो मोबाईल समजून घ्या. तर आम्ही आलो, मस्त छान आराम केला, खूप थकलो होतो, फंक्शन वगैरे अटेंड केलं, ते काही शूट केलं नाही. पण मग मी तुम्हाला म्हटलं माझ्या मम्मीची मस्त छान मागची परसबाग परसबाग दाखवायची होती ना, तर ती दाखवायची. तर किती छान तुम्ही पाहू शकता बघा, सदाफुलीचं हे प्लांट खूप छान मस्त असे दिसत आहे. तर मी तुम्हाला सर्व झाडं दाखवणार आहे, अंजीरचं झाड, सर्व बाकीचे काय काय लावलेले आहे ते झाडं मला दाखवायचे आहे. तर चला मी तुम्हाला पटकन दाखवते झाडं. हा पोर्च आहे इथे थोडासा, आणि इथून एंट्री, आणि इथं पहिलंच आहे इथं मोगऱ्याचं झाड, आणि मोगऱ्याला मस्त कळ्या पण येत आहे. खूप आधी हे मीच लावलं होतं वाटतं हे झाड. त्याच्यानंतर इकडे सदाफुली, खूप साऱ्या सदाफुली ह्या साईडनी, आणि इथंच वरती ना सीताफळचं झाडं, आणि सीताफळ पण आलेले पाहू शकता. हे बघा, सीताफळ पण खूप आता यायला लागलेले आहे. तर सीताफळचं झाड हे एक मस्त, आणि हां तिथेच मग बाजूनी ही वेल पण आहे, अंजीरच्या झाडावर चढलेली ही वेल आहे. कसलं ते शेंगा त्या कोणत्या त्याची वेल आहे. तर मला काही आठवत नाही, तुम्हाला बघा आठवेल तर सांगा. पण ह्या वाळलेल्या बघा, इथे शेंगा वाळून गेल्या, तर त्याचं झाड आहे. आणि याच्या अंजीरच्या झाडावर, आणि अंजीर पण खूप पिकलेले आहे. इथे मध्ये बघा अंजीर पिकलेले आहे. तर हे अंजीरचं खूप मोठं असं झाड आहे, आणि अंजीर पण खूप जास्त लागले है ना. अद्विक, आवडतं ना अंजीर शेकेलं होतं ना मी. तर हे अंजीरचं झाड आहे. त्याच्यानंतर कोणते इथे हे बघा, इथे ब्रह्मकमळ, परत आपलं हे गवती चहाचं खूप मोठं हे तर तोडलं. परत इथे परत एक हे लावलेलं आहे मम्मीने, आपलं मोगऱ्याचं. इथे खूप सारे झेंडूचे झाडं, तिकडे पण ते वाहता, ते सोमवारच्या दिवशी वाहता ना ते फळ, ते काटेरी ते आहे. तर तिकडे सारं, इकडे कोरपड बघा, किती मोठी अशी कोरपड, हिरवीगार कोरपड. त्याच्यानंतर हे बेलाचं झाड आहे इथे, असं मस्त छान झालं हे बेलाचं झाड. इथं पण तुळस लावली मम्मीनी, ह्या दोन्ही पण तुळस आहे, ही पण तुळस आहे, ही पण तुळसच आहे. त्याच्यानंतर इकडे पण छान असं नाही, इकडचं हे बघा, सदाफुलीचा हा वेगळा कलर आहे, व्हाईट पण आहे वाटतं, पण पुढे वाटतं. तर इथे पण आहे झाडं, इथे मध्ये हो. तर इथे पण असं आळूची पानं आहे. इथे बघा दिवा वगैरे मम्मीने ठेवते, इथं गाय पण ठेवलेली आहे इथं मस्त. हे आहे आपलं गुलाबाचं झाड, हां हे आहे गुलाबाचं झाड. त्याच्यानंतर इकडे लिंबाचं, कोपऱ्यावरती लिंबाचं झाड आहे ते, तिथे पण गुलाबाचं झाड, सदाफुलीचे इथं सर्व शोपीस बघा, वेगवेगळे झाडं आहे, खूप 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 झाडं आहे ते. आणि किती सुंदर सुंदर प्लांट मम्मी पप्पांनी लावलेले आहे. ही गंगूताई, हे झाड, तिला काय गंगूताईच म्हणायचं आम्ही, पण तुम्ही काय म्हणता माहिती नाही. तशी इकडं पण अशी प्लांट लावलेले आहे. इकडं खूप साऱ्या सदाफुल्या, हां हां पानं चरचर असतात त्याची. तर इथे सदाफुली, आधी दाखव सदाफुले किती छान छान आहेत. सदाफुले, आणि आद्विक इथं खेळतो ना मागे. आणि इथे पण असं छान झाडं आहे, इथे पण शोपीस. तिकडे पण गुलाबाचे झाडं बघा, गुलाबाचे तर खूप झाडं लावलेली आहेत. इथे पण जास्वंदीचं, इथे एक जास्वंदीचं लावलेलं आहे, इथे जास्वंदीचं ह्या साईडनी, गुलाबाचं, इथं कोरपड असं इथं पण साईडला झाडं लावून ठेवलेले. तर असं मस्त छान अशी झाडं लावलेले आहे मम्मीने, आणि खूप सुंदर सुंदर झाडं आहेत. आणि वरती पाना तर अंजीर पण इतके जबर लागलेले आहे ना, खूप भारी वाटतं अंजीर. आणि इथे आद्विक चाललं खेळणं, आद्विक नको. तर खूप सुंदर सुंदर प्लांट आहे, अशी गुलाबाची फुलं इतकी भारी आहे ना, खूप सारी गुलाबाची फुलं आहे. असं इथे मस्त छान रस्ता छानपैकी मस्त सजवलंय, अशी सारी प्लांट लावलेली आहे. इथं पाणी भरून ठेवलं आहे आता सध्या, झाडांना वगैरे टाकून देतं, इथं पाणी आलं की.
तर असे हिरवंगार असं झाड लावलेलं आहे इथे, हिरवंगार आहे सर्व. आणि तुम्ही पाहणार खूप खूप सुंदर वाटतं इथे. आणि असं इथे बसायला पण स्पेस केलेला आहे थोडंफार. तर हे बघा गवती चहा इतकं सुंदर आलेलं आहे ना इथे, मस्त खूप छान. आणि मी हाच गवती चहा आणला होता आणि तुम्ही माझ्या पुण्याच्या घरी पाहिलं असेल बाल्कनीमध्ये, तर हाच मी गवती चहा लावलेला आहे. आणि हे इतकं सुंदर आहे ना, कलर खूप सुंदर, खूप छान वाटतंय मस्त. आणि ही आपली तुळस आहे, ही एक तुळस आणि ही एक तुळस, दोन्ही पण तुळस लावलेले आहे. हे पण प्लांट खूप सुंदर आहे. तर असे हे झाडं लावलेले मस्त इथं, खूप सुंदर वाटत आहे. हॅलो नका. तर इथे पण असे हे बघा, हे झाडं आहे. हे लिंबाचं झाड खूप मोठं होईल, मस्त लिंबाचं एकदम छोटं होतं. आणि इथे पण हे काटेरी आहे शोचं झाड. परत इथे पण छोटे छोटे प्लांट आहे इथे. तर हे अशी ही झाडं आहे मस्त. आणि याला काय बघूताई म्हणतात की, आणि अशी ही झाडं आणि ही अशी एंट्री. आणि तुम्हाला अजून एक दाखवते प्लांट आहे ना, तर ते बाई इथे आहे. इथे पण आलेलं टणटणीचं झाड, हेच ना आजी? तेच नाही ना. हा हेच आहे. तर त्याचा आता उपयोग सांगेल आजी. सांग आजी, काय त्याचा उपयोग? हे असं जखम झाली, हा काहीतरी झालं, मग ते जपाला रक्त निघला का हा लगे मग ते सोडून नासून लावायचं हा. गुडघ्याला. त्यांनी होतं का बरं? हा होऊन जातं. हा तर ते टणटणीचं पण झाड आलेलं आहे. आणि अजून काय ग, तेवढंच का? हा ते परत तेल पण करतात ना त्याचं, हा. थोडं तेल तेलामध्ये पण टाकतात ना थोडं. तेल पडतं. हां, त्याचे गजरे करायचे ना आजी लहानपणी. गजरे करायचे. आम्ही करायचो बघ, हा वेणी ना. बांधायला राहायचं. हां, इकडे अजून खूप सारे झाडं पण आहे बघा तुम्ही. मस्त. हे वेल कसलं का आजी, आठवलंच नाही मला. हे वालाच्या शेंगा. हां, वालाच्या शेंगाचं हे वेल आहे इथे. मस्त. सीताफळ सर्व झाडं लावले, मस्त वाटतं नाही ते? हां, ते ना टणटणीचं. नाही ना, काय लागते जखम तर लगेच लावायचं, तर पुरतं होऊन जातं. हां हां. तर असं उपयोग आहे टणटणीच्या झाडाचं. वाकून गेलं हे याचं झाड, आपलं मोगऱ्याचं झाड. आणि वेल बघा किती पसरून गेला हा वेल. आणि इथे कढीपत्ता मस्त छान असा कढीपत्ता, सर्वच झाडं लावले ना मस्त. कोरफड बीडपड सर्वच. ते कसलं झाड आहे गाजी? ते महादेवला वाहतं, त्याला काय म्हणता? धोत्रा ना, धोत्रा. ते धोत्र्याचं झाड आहे बघा इथे. एक मिनिट, हे धोत्र्याचं झाड आहे. आणि इथं छान मस्त असं नंदी ठेवलं, नंदी बेलाच्या झाडाजवळ. खूप छान वाटतं इथे मस्त. आणि आद्विकचं चाललंय इथे खेळायचं. अशी झाडं मस्त. नको. तर अशी मस्त छान अशी झाडं लावली इथे बघा. तर असे छान मम्मीचं ही परसबाग आहे. तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. आणि खूप छान वाटतं इथे, गार वाटतं. इतका चिमण्यांचा आवाज आहे ना, किलबिलाट खूप जास्त. आणि खूप सुंदर वाटतं इथे, छान. तर तुम्ही पाहिलीच
ही माझ्या मम्मीची ही परस बाग आणि खूप सुंदर, खूप भारी वाटते इथे. आणि तुम्हाला ही परस बाग कशी वाटली नक्की सांगा. आणि माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला अद्विक लाईक इकडे इकडे खाली बसून लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघत असेल तर लाईक करा. बाय. बाय.